बोला बाळा, सांगा कसं सोडवणार. बोला पटपट, काय केलं सांगायचं. पहिलं 728. हा 628 लिहिलं. हा बोला पुढे. पुढे 100 भागिले 100 रे. हा, हा भागिले 100. 100. हा परत गुणिले इथे किती करणार. 314. छान 314. हा खाली खाली 100. 100. हा गुणिले गुणिले 942. हा आणि वर वर 100. 100. हा हे भागिले, भागिलेच काय करायचं. गुणाकार करायचं उलटून. हा उलटून गुणिले म्हणायचं. म्हणजे वर किती येणार. 1256 आलं का. मग 1256 म्हणजे खाली 100 करू डायरेक्ट. हा परत गुणिले इथे किती होणार. 314चा वर्ग करूया का. म्हणजे इथे किती झाले सांगा. का 314. थांबा 2 मिनिटं तसंच ठेवूया, कारण वर्ग असल्यावर ते डबल होणार ना ह्याचं. त्यामुळे तसंच ठेवूया इथं तात्पुरतं. मग पुढचा चेंज सांगते तुम्हाला कसं करायचं ते. झालं का इथं 314चा वर्ग तसाच ठेवूया. बोला करा कॅन्सल. कोण कोण 100ला 100 गेले. हा बोला 100ला 100 गेले. पुढं 300. हा सांगा. 942 त्यांचं काय 314 आणि 42 एक ते 314 की 314 आणि 314 किती 900. हा 314 त्रिक 942. सॉरी 314 त्रिक म्हणजे इथं 3 आलं. आता एक काम करा, ह्याचा आणि ह्याचा पण विचार करा, कारण हे पण गुणाकारात आहे की नाही. तर आता नुसतं ह्यानं 3 भागात बसण्यापेक्षा इकडचं बघूयात आपण. आता 628 भागिले 3 काय काय राहिलं बघा. 3 गुणिले 100 राहिलं का. हा गुणिले आता इथं वर 1256 नाही की नाही. भागिले किती येणार 100 आलं का. गुणिले 3.14चा वर्ग आहे. मग काय करूया तिथं आपण 314 गुणिले 314 करू. म्हणजेच वर किती येणार. गुणिले 100 गुणिले 100 येणार का. आले का. हा चला आता सांगा का. आता करा कॅन्सल. येऊ का. या 100ला हा 100 गेला का. हा या 100ला हा 100 बघा बरं किती झालं. 314 दोन्ही 628. 314 की 314 314 दोन्ही 628. परत नाही 314 चोक वगैरे 1256 येते का बघा. येत असणार आहे. 314 चोक, कारण 314 दोन्ही 628 आणि 628 आणि 628 म्हणजे 1256 झाले. म्हणजे 314 की 314 आणि 314 चोक 1256. वर कोण कोण राहिले बघा. 4 6 नाही 6 नाही 4 आणि 2 आणि खाली 3. हा म्हणजे वर फक्त किती राहिलं. 4 दुनी 8 आणि 8 भागिले 3 संपलं. आले लक्षात कसं सोडवायचं होतं. जमेल का सोडवायला. चला करा सोडवा. हे पण बघूया केवढा लागले सांगा. 10.2 किलोग्रॅम गव्हाचे 17 समान भाग केले. मग ह्याचं कसं करूया सांगा. ह्याला पहिलं काय करा. 17.2 आहे का. ह्याचं किलोग्रॅम आहे. त्याचं ग्रॅम मध्ये किती होणार सांगा. गुणिले किती करायचं. गुणिले 1000 करणार. 10.2 गुणिले 1000 किती झालं सांगा. 10 2 आणि 1 2 3 1 2 3. पण उजव्या बाजूने दशांश चिन्हानंतर 1 आहे का. मग 1 सोडलं म्हणजेच किती आलं फक्त इथं 10,200 आलं का. 10,200 ला कितीला भागायला पाहिजे मग 17. म्हणजेच मला सांगा आता 10,200 भागिले 17 किती येणार उत्तर. 17,102. छान 17 17 102 आणि वरचं 0 0 म्हणजे उत्तर किती आलं 600. कळालं का. आलं का लक्षात. पाडा पाठवू का म्हणून 1700 सांगता आलं. पाडा पाठ नसतं तर वेळच गेला असता. आला असतं पण लई वेळ विचार करून मग आलं असतं. आले का लक्षात. आता चला सोडवा. आता न बघता ट्राय करायचं काय. बोर्डवर सारखं बघायचं नाही. आता आपल्याला कळालं की आपला पण भाग लावा ते कितीने जाणार वगैरे.
झालं. सांगा काय करूया. बोला बाळांनो. बाळांनो बोला. हा 243. हा छान. गुणिले 10. भागिले किती करणार? भागिले 100. 100. हा गुणिले 9. हा 10 गुणिले 10. छान. आधी किती? 16. 16. हा 10 हा गुणिले 4. हा 100. 100. छान. बोला. सांगा पुढचं स्टेप काय करूया. शून्याला शून्य गेला. हा 4 4 चौक 16. म्हणजेच वर किती झालं इकडं? 4 झालं. बरं इकडं असू दे. इकडचं सांगा अगोदर. 9 शून्याला शून्य शून्य गेला. हा 9 27 27 म्हणजे 27. छान 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 छान. असं पटपट पटपट क्लिक झालं पाहिजे. बरोबर. कारण 9चा घन म्हणजे 243. म्हणजे 9 ना 243 ला भागल्यावर 243 ला 9 ला भागल्यावर 27 येणार. म्हणजे इथं 27 भागिले 10 आलं का? 9च्या वर्गाचे तिप्पट. हा मग 27 भागिले किती? 10 आलं का इथं? आणि आधी किती झालं सांगा. हे 4 चौक 16 म्हणजे किती आलं होतं? 40 ना. हा ह्याच्या खाली काय नाही म्हणजे किती? 1 आहे का? मग कसं सोडवणार सांगा ह्याच्यात? हा 27 हा छान 27/10. आधी किती झाले? इकडे 40 गुणिले 10 लिहिणार खाली. हा म्हणजे 400 करू का इथं डायरेक्ट आणि खाली 10. छेद समान केलेलं कळालं का? बाळा इकडे लक्ष दे. अगोदर सांगायचं. नोटबुक मधलं कुठेही जात नाही. हा बोला. 427/10 म्हणजे उत्तर किती येणार? 42.7. हा 42.7. आले का लक्षात? आले का तुमचं? चला ह्याचं सांगा काय काय करू. बोला बरं. हा छेद 100. हा छान. पुढे गुणिले 56. वर किती करू? 8. 8 खाली किती करणार लगेच? 1000. छान. हा इथं परत किती? 56 नाही. इथं 56. वर किती करणार? 1000. हा बोला पुढं. हा वर 90 आणि गुणिले 630 आहे. चला घालवा पटपट. 90 आणि 63 गेलं. हा 1000 गेलं. 1000ला 1000 पण गेलं. ओके मस्तच. हा पुढे 60 पाड्यात मॅडम. 8 7 56. 8 7 56. बरोबर बरोबर. 8 1 8 8 3 7 56 आणि 7 1 7 7 1 7 7 9 7 63. 9 63. हा 7 9 63. हा आणि पुढं 9 आणि 9 गेलं. 9ला 9 गेलं. हा राहिलं काय फक्त? हा राहिलं काय फक्त? 1/100 झालं. कारण हे काय या 9ला पण हा 9 गेला ना. राहिलं काय फक्त? तर 1/100. म्हणजे उत्तर किती आहे सांगा? 0.01. हा 0.01. आलं का लक्षात? हा सोडवताना इकडेच लक्ष द्यायचं बाळा. सांगायचं परत तुमचं तुम्ही. सोडवायला वेळ आहेच ते. शिकवताना बाळांनो नाही बोर्डकडेच लक्ष द्यायचं. शिकवून झाल्यावर काही तुम्हाला वेळ देतेच की मी सोडवायला. नाहीतर शिकवायला लागलं का खाली बघायचं आणि परत म्हणायचं मग हे नाही ते नाही, हे समजलं नाही ते नाही, ही स्टेप कशी करायची ती स्टेप कशी करायची. परत दिलेली उदाहरणं तुम्हाला सॉल्व्ह करायला लागतात ना. झालं का बाळांनो? चला घ्या पुढचं. दोन्हींचं पण झालं. झालं का? बोला. 2 पॉईंट कसं करणार सांगा. 2.04 आहे. काय करणार सांगा मला अगोदर. परत नोट करा. हा पहिला 204. 204 गुणिले किती करणार? 5. बोला किती येणार गुणाकार?
हा शून्य 5 × 20 102 वर 102 2 आणि 5 दुने 10 1020 आलं का? उजव्या बाजूने किती घरं चार. चालायचे? 4 1 2 3 4 म्हणजे उत्तर किती येणार? 0.102 आलं का उत्तर? पुढचं सांगा आता. त्याचं काय काय करा? 4 अधिक 4 5 छान 15/8 4 हा बोला पुढच्या स्टेपला पहिल्यांदा आता कुठलं करायचं? हा गुणाकार करूया. मग करूया का? 5 त्रिक 15 झाले का? मग वर किती राहणार सांगा? 7/4 आहे असं लिहूया. आधी किती झाले? 3 3 गुणिले 4 होणार ना? हा नाही 5 एके 5 5 त्रिक 15 4 एके 4 4 दुनी 8 म्हणजे एवढ्याबद्दल किती येणार गुणाकाराबद्दल? 3/2 हा परत वजा 9/4 गुणिले 2/3 बोला परत कुठलं करणार क्रिया? 9/4 गुणिले 2/3 हा किती येणार सांगा? हा 7/4 अधिक 3/2 असंच. 2 4 हा 3 त्रिक 9 3 एके 3 3 त्रिक 9 किती येणार? 3/2 वजा 3/2 केलं राहिलं काय मग? छान. म्हणजेच फायनल उत्तर किती आलं आपलं? 7/4 चला आहे की तरी. हा असं चालतं की असं लिहिलं तरी असं म्हणतोयस का नाही असं लिहिलं तरी चालतं. ऑब्लिक नाही बाळा ते ऍक्च्युली 7/4 असंच असते ते 7/4 काय नाही असं लिहिलं तरी चालतं असं लिहिलं तरी चालते काही प्रॉब्लेम नाही. एकूण एकच होणार ना 7/4. समजावून घेऊन सोडवा. पहिल्यांदा भागाकाराचं कसं केलंय उलटून गुणिले वगैरे नीट लक्ष द्या. अगोदर ट्राय करायचा कुठल्या दोन्हीमध्ये गुणाकार वापरलाय बघायचा किंवा कुठल्या दोन्हीमध्ये भागाकार वापरलाय बघायचा. ते पहिलं क्रिया करून घ्यायचे. पहिला भागाकार नंतर गुणाकार. झाले का सगळ्यांचं? देऊ का नेक्स्ट? काय करणार आहे? टेस्ट अभ्यास करून आलाय का? आला नाही का? बरं नाही आला. गणिताचं काय अवघड आहे पोरांनो सांगा. तुम्हाला कधी इंग्लिशचं तर काय अवघड आहे. तुम्हाला कधीही टेस्ट दिली तर फक्त अपोजिट बोला. 7वं सांगा कसं कसं सोडवलं. काय करायचं बघा 7व्याला. ऑप्शन वगैरे नाही एक सुद्धा घालून बघायचं नाही. अजिबात घालायचं नाही. हा तसं करायचं नाही. इथला स्टार विचारलंय इथं दोन्ही ठिकाणी पण स्टार आहे की नाही आणि यांचं उत्तर किती येणार म्हणून सांगितलं. 1 सांगितलं की नाही. मग एक काम करायचं जर उत्तर 1 असेल का नाही तर वरच्यांची बेरीज केल्यावर तर येणार आहे त्यात काही प्रश्नच नाही. हा 1 आहे का तो इकडे दाखायचा. साधं लॉजिक. कुठलं पण एक्झाम्पल लिहू दे. वरच्यात आता इथं छोटं होतं म्हणून तुम्हाला पटकन कळालं की हा 2 1 3 केलं म्हणून खाली तेच. काय करायचं हे जे उत्तर आले की नाही ते इथं छेदात घ्यायचं. म्हणजेच काय घ्यायचं बघा 2/1 अधिक 1/1 आलं का? मग बरोबर किती येणार आहे? 1 असं सांगितलंय. मग बरोबर 1चं काही घ्यायचं नाही. मग इथं छेद समान आहे का की त्याला 1 आलं का? आणि वर किती येणार? 2 आणि 1 3 झालं का? उत्तर 100% ह्याचं 3 येणार. आलं लक्षात? असं सिंपल वापरायचं. दुसरं काहीच करत बसायचं नाही. तर तुम्ही आता साधं सिंपल होतं म्हणून तुम्ही पटकन म्हणाला हा 2 आणि 1 3 आहे म्हणलं खाली पण 3च येणार असं करायचं. खाली 1 जागी दुसरा अंक असलं तर कुठलं 1च्या जागी? तिथे 2 1 आपण खाली जागी घेतला ना. हा मग आता ते 1च्या जागी 2 किंवा 3 किंवा दुसरा अंक असला तर म्हणजे 1 खुली आणि 1 नसला तर असं म्हणतेस का? नाही बरोबर उत्तर 1 आहे का नाही त्या जागी वेगळा अंक. काही पण येऊ दे. काही पण येऊ दे. हा काहीही येऊ दे सांगते मी. काही मी सांगितलेलं ट्रिक काय फक्त एका गणितासाठी नाही सगळ्यांसाठी तुम्हाला अप्लाय होणार. तिथं किती पण येऊ दे. एकच नाही 4 येऊ दे 5 येऊ दे 10 येऊ दे किती पण येऊ दे त्याच्या ठिकाणी हेच वापरायचं. पण इकडचं लॉजिक लागलं पाहिजे. हे लॉजिक ते येतातच तसं करून की जेणेकरून पुढे त्याचा आन्सर असं येणार आहे. आले लक्षात? दोन्ही ठिकाणी काय करायचं हिथला आकडा उचलायचा हिथं टाकायचा आणि मग हिथं जे उत्तर येईल का ते उत्तर म्हणजे स्टार असतं. आले लक्षात? सोडवा. म्हणजे स्टारच्या जागी कोणता येणार आहे?
4च्या जागी बरोबर 3 हे तुमचं उत्तर असेल. ह्याचं सांगा. बोला काय काय येणार करणार सांगा. 0 पॉईंट किती दिले ते 0.1647 भागिले किती करायचा 0.122. हा बोला वर किती होणार 16,470. हा भागिले किती करायचं 1,00,000. हा 2 3 4 5. हा गुणिले इथे किती दिले बोला बघा जरा 122. हा वरती 1,000. हा 1,000. चला सांगा बरं ते हा गेला. बोला या शून्याला पण एक घालवा की. हा बोला मॅडम ते शून्य घालवायचं नाही का? काय बोलते बघा. ते शून्य घालवायचं नाही नुसतं खाली 100 होते का? हा. त्याचा भागाकार तिथे दिलाय की 135 आहे ना आणि 135 हा हा तसं म्हणतोय बरोबर ठीक आहे राहू दे तसंच राहू दे घालवायचं. हा म्हणजे हा नाही घालवलं तर काय होणार आहे 1,700. हा इथं दिलेच की उत्तर घे म्हणजे 135. 122 ने ह्याला भागल्यावर किती येणार आहे 135. कारण घेऊ का ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे जर एवढा येत असेल तर ह्याने ह्याला भागल्यावर राहिली संख्या कोणती 135. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार किती येणार 135 आणि 135 भागिले किती येणार 100. म्हणजे उत्तर किती झालं 0.1 नाही 1.35. हा उलट झाले लक्ष द्यायचं ना उलट कसं होते लक्ष दिल्यावर उलट कसं होईल तेव्हा गप्पा मारत बसलं की गणित उलट होणार. होय मॅडम माझी पण 8 दोघांचं पण लक्ष नाही ना पटकन पाठीमाग उठून बसायचं एका पाठीमाग एका अजिबात जवळ जवळ बसायचं चल पाठीमाग काय हिरो पाठीमाग बस की. चुकण्यासारखं होतच काय सांगा आधी केलंय हुशार आहेत ना. हा दोघांची बेस हा हा गुणा करायचा आहे हुशार आहे तो. स्टारचं असलं आलं तर काय आलं ट्रिक काय वापरायची कसं करायचं पटकन होतंय बघा अजिबात वेळ जात नाही कुठल्या पण याच्यासाठी ते ट्रिक अप्लाय होत्या. झालंय का बाळानो चला नेक्स्ट देऊ काय झालंय का हे चला ट्राय केलं का नव्वद बोला काय आलं सांगा. हा हा सांगा. आणि किती घर आहेत तेवढी तिकडे घ्यायची. हा झालं तेवढंच करायचं आहे ऑलरेडी तर म्हणतात सगळं दिलंय. किती येणार किती घर आहेत मोज 108 हा 10 816 हे तर उत्तर येणार आहे हे तर फिक्स. पण फक्त उजव्या बाजूने किती दशांश नाही मोज 4. हा इथली 3 आणि हा 1 4 म्हणजे 1 2 3 4. फायनल उत्तर काय झालं 1.0816. बोला हेच सांगा काय केलं 192 192/10 हा गुणिले 16 वर गुणिले गुणिले कसं हा खाली बरोबर छेदात. हा 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 चालतंय 16 खाली किती लिहूया 10,000. हा एक वर किती शून्य द्यायचे 4 1 2 3 आणि 4. बोला 10,000 गुणिले 10. कुठल्या पोरांवर हा छेदात आहे त्याच्यामुळे नाही लिहायचं असं लिखाणाची पद्धत चुकली आहे. पहिला 192 भागिले किती करणार 10. हा 10 केलं का आणि गुणिले हे खालीच यायला पाहिजे 16 वर किती होणार 10,000. हा 1 2 3 4. हा चला भाग लावा. नाही डायरेक्ट लावायची नाही 16 आणि राहिले किती 16 गुणिले 32 आणि गुणिले किती 1,000. बोला किती येणार उत्तर 12,000. जमतील का आता दशांश पूर्णांकाची गणित काल झाली होती आज इतकी झाली त्याच्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाही येणार. सुटायलाच पाहिजेत आता कसलं जर या पूर्णांकांचं गणित दिलं तर याच्यात आता काही प्रॉब्लेम नकोय. काय सांगते
नाही टेस्ट मध्ये अपूर्णांक देणार नाही, कारण टेस्ट आता घेतलाय ना. वर्ग वर्गमूळ घन घनमूळ परिमेय संख्या वगैरे होत्या का त्याच्यावरती देणार. ते परिमेय संख्या. तुम्ही तेवढं नव्हता पाहिजे. कुठल्या कुठच्या ह्याला आहे घन घनमूळ वर्ग वर्गमूळ अजून कुठले झालेले आपले हे विभाज्य. हा विभाज्याच्या कसोटी आहे. हा लसाई मसाई पण हे झालाय. 3 धडे. हा विभाज्याचे कसोटी झालेत. वर्ग वर्गमूळ झालाय, घन घनमूळ झालाय, लसाई मसावी. अजून कुठल्या हा मूळ संख्या जुळमूळ संख्या त्यांची चालू होते क्रमात संख्यांची बेरीज वगैरे. हा होय की मग ते पण हा बरोबर त्या संख्यांच्या ह्याच्यावर. हा गेले अंश गुणिले बेरीज हे सगळ्या संख्यामध्ये एका ह्याला 6 एका ह्याच्यात 2. हा मग ते नीट बघून घ्यायचं बाळा. मी सूत्र तर होय काय कार्य असं तशी चूक राहील कायमची. मग तसंच राहिलं तर कसं सुटेल सांगा बरं. मग यायचंच नाही ना. आणि गणित उत्तरच चुकीचे निघायचे. चला ब्रेक घेताय का. जाऊ उठा जाऊ ब्रेक घ्या. नाही तर अजून वेळ आहे बाकीच्या नाही. चला जेवा त्याच्यानंतर मग टेस्ट देऊया. का नाही आणलं. भूक लागत नाही. वाजलीत किती भूक आता. बरं ठीक आहे. खरं दंगा करायचा नाही. बाकीच्या नंतर हे करू दे. मग विनाकारण दंगा करत बसू नको. अभ्यास करत बस मग टेस्टचा. किती वाजलेत बरोबर. 12:30. चालतं. एक 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. त्याच्यानंतर मग टेस्ट देते. हा 40 मार्कांची टेस्ट घेऊयात. चला जाऊ. जेवा जावा सगळेच. 12:50